चला मॅन ऑफ द मॅच रोहित गुप्ता याची निवड करण्यात येते. रोहित याची मॅन ऑफ द मॅच म्हणून निवड करण्यात येते. मी विनंती करेन आमचे मान्यवर व्यक्ती जयवंत चव्हाण सर यांना की त्यांच्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. जयवंत चव्हाण सरांना मी विनंती करतोय या आपण आपल्या शुभ हस्ते हा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपण देणार आहोत. रोहित आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. गोलंदाजी मार्गावर बाबू. वाईट बॉल इथे पण घोषित करतात. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला जाईल. प्रदीप येतोय नवीन फलंदाज मैदानामध्ये. दोन चेंडू आणि 3 धावा धावफलक पाहायला मिळतोय. फटका खेळला गेलाय. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न प्रदीप धोक्यामध्ये आहे मात्र इथे 2 धावा. तिसरी घेण्याचा प्रयत्न करतायत. हो यावेळी धोकादायक पुन्हा एकदा मात्र 3 धावा. चला रोहित मागच्या मॅचचं मॅन ऑफ द मॅच रोहित याने यायचंय. रोहित रोहित कुठे आहे? रोहित या लवकर. चांगला बॉल इथे पाहायला मिळतोय. रोहित याला आपण बघतोय. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून फलंदाजी मागच्या मॅचमध्ये पाहिली होती. तर तोच रोहित यावेळी स्ट्राईक खेळलाय. हो हो काय बॉल आहे. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करत आहे. धाव संख्या 15 पाहायला मिळते.
हो पटका चांगला आहे, मात्र या बॉलवरती सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला आहे. 2 धावा या बॉलवरती पूर्ण करतील. 17 धावा धावपळकावरती संघर्ष करावा लागतं बॅटिंग करणाऱ्या या संघाला. मात्र म्हटलं जातं ना, प्रयत्नार्थी परमेश्वर. प्रयत्न करा, प्रयत्न तुम्ही जर कराल तर नक्कीच त्या प्रयत्नांना यश तुम्हाला देऊ शकता. हो हो पटका चांगला आहे, सरळ खेळलाय लॉंग ऑफ रिझन मध्ये. बिग बिग बाराशे सरासरीने बॅटिंग करतोय. 2 षटकामध्ये 24 धावा पूर्ण केल्यात. ऋतुराज येतोय. मागच्या मॅचमध्ये जबरदस्त गोलंदाजी ऋतुराजने टाकली होती. आता मात्र त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. सिंगल पूर्ण केली जाते. संघाची धावसंख्या धावपलकावरती 25. अप्रतिम बॅटिंग. जरी 2 विकेट गमावल्यात मात्र कुठलाही प्रेशर न जाणवता हे दोन्ही फलंदाज बॅटिंग करतायत. महत्वपूर्ण ही मॅच आहे. सिंगल पूर्ण करताय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जाईल काय? एक सिंगल फक्त मिळाली जाते. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत ऋतुराज याला आपण बघतोय. सिंगल पूर्ण केली जाते. एकच साव या बॉलवरती आहे. अप्रतिम चेंडू इथे पाहायला मिळतोय. 27 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळत आहेत. दोन धावा पुन्हा एकदा. चांगली चतुराई, चांगली बॅटिंग, एक चांगलं लक्ष स्थापित करण्याचा प्रयत्न करत आहेत. 29 धावा धावपळकावरती. 4 बॉल या ओव्हरमधील पूर्ण झालेत. अंतिम 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल. पाहिजे कशा प्रकारे ऋतुराज अजून एक चांगला फटका केला आहे. सिंगल पूर्ण करताय. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धाव्याने धावपळक 31 या आकड्यावरती पाहायला मिळतोय. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट केला गेला. 2 धावा या बॉलवरती. धाव संख्या धाव फलकावरती 33 धावा, 33 रन्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा या ओव्हरमध्ये जर आपण पाहिलात तर 9 धावा या गोलंदाजाने खर्च केल्यात. 4थ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्ग चेतन याला आपण बघतोय.
37 धावांवरती आपण बघतोय धावफलक दोन गड्याच्या मोबदल्यामध्ये. फटका चांगला केला पुन्हा एकदा सिंगल पूर्ण करतायत. 2 धावा या बॉलवरती मिळाले जातील. धावसंख्या या धावफलकावरती 39 या आकड्यावरती पाहायला मिळते. कॅच पकडला गेलाय. यावेळी प्रदीपला परतावा लागेल. बॉल इथे पंचाने घोषित केलाय. 1+1 2 धावा. एक 40 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. दीपक आणि सत्यमी जोडी मैदानामध्ये. फटका खेचलाय यावेळी अप्रतिम खेळ मात्र फलंदाज बाद. फ्री हिटचा बॉल होता सॉरी. अजून एक चांगला बॉल इथे केला गेला. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचले 43 धावा धावफलकावरती. अंतिम बॉल. ओहो नो बॉल आहे आणि नो बॉल वरती हा षटकार. आणि 2 धाब्याने 4 षटकांचा खेळ संपलाय. 52 धावा धावफलकावरती. 52. अंतिम षटक. यावेळी चांगला चेंडू होता. एक सिंगल बॉलवरती पूर्ण करतायत. धावसंख्या धावफलकावरती 53. 53 धावा. अंतिम षटकातील 5 बॉल अजूनही बाकी आहेत. स्ट्राईकला फलंदाज आपण बघतोय दीपक. 29 धावा. यावेळी खराब क्षेत्ररक्षण. खराब क्षेत्ररक्षणामुळे अगदी धावसंख्या वेगाने फ्लाय होत आहेत. सिंगल पूर्ण केली जाते. 2 धावा या बॉलवरती. 61 धावा या धावफलकावरती लागल्या गेल्यात. अजूनही 3 बॉल बाकी आहेत. एक मोठ्या लक्ष्याकडे जाण्याचं काम करतोय फलंदाजी करणारा मंगलमूर्ती 11 हा संघ. कॅपमध्ये दोन्ही क्षेत्ररक्षकांमधून चेंडू केला.
ही जोडी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बाबू तर दुसरा साईडला ऋतुज. चला मॅच ऑन करा. 66 रन्स टू विन्स. 66 धावांचं लक्ष्य. सलामीचा गोलंदाज मैदानामध्ये. सत्यम पांडे. सलामीची जोडी मैदानामध्ये पाहायला मिळते. ऋतुराज आणि बाबू. सिंगल पूर्ण केली जाते. पहिल्या बॉलवरती एक धाव मिळाली जाते. एका धावेने सुरुवात श्री गणेशच्या धावपळकाचा होत असताना पाहायला मिळतोय. दोन धावा पहिल्या दोन बॉलवरती पाहायला मिळत आहेत. लक्ष खूप मोठं आहे. 66 धावांचं लक्ष्य. दोन धावा या बॉलवरती. धावा संख्या 4 पहिल्या 3 बॉलमध्ये पाहायला मिळत आहेत. सत्यम पांडे गोलंदाजी मार्गावर. एक 6 या बॉलवरती
6 धावा या धावफलकावरती पाहायला मिळतात पहिल्या 4 बॉलमध्ये. चांगली गोलंदाजी अजूनपर्यंत सत्यम पांडेची पाहायला मिळते. फटका खेळलाय, प्रयत्न केले गेले होते. अगदी आपण पाहिलं तर झेल सुटल्यानंतर पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 10 या आकड्यावरती पाहायला मिळते. 66 धावांचा पाठलाग करायचा आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. रोहित येतोय गोलंदाजी मार्गावर क्रमांक 2 मध्ये. ऋतुराज पाहायचं काय केलं जाईल. पहिलाच बॉल वाईट इथं पण तो घोषित करतायत. अवांतर धावेने धावफलक पुढे सरकला गेलाय. सिंगलने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकला जातोय. 12 रन 12 धावा धावफलकावरती. 12 धावा या धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. वाईट चेंडू पुन्हा एकदा हाताळला जातोय. भाई स्कोर चेंज कर. 13 झाले 13. एक सिंगल या बॉलवरती पूर्ण होते. 1.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 14 धावा 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा एक सिंगल डबलने फक्त धावफलक पुढे नेण्याचं काम करतायत. पहिल्या ओव्हरमध्ये तुम्ही 10 धावा पटकावल्या तर 2 धावाने कमी होतात, 2 ते 3 धावाने. आणि त्यानंतर आता पाहिलं तर अजून याचे 4 बॉलमध्ये फक्त एक सिंगल. धावसंख्या धावफलकावरती लास्ट बॉल बाकी आहे ना रे. वाईट बॉल इथं पण घोषित करतायत. 16 धावा धावफलकावरती. अजून वाईट इथे हाताळला जातोय. 17 धावा. फटका खेळला गेला. एक सिंगल मिळाली जाईल. धावसंख्या 18 वरती पाहायला मिळते. अंतिम बॉल बाकी आहे. सिंगल पूर्ण करतात. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 2 धावा इथे पूर्ण केल्या जातील. 2 धावेने 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती 20 धावा. अठरा चेंडू आणि 46 धावांची गरज या मॅचमध्ये जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्गावर प्रदीप यादव संघाचा कर्णधार यावेळी गोलंदाजी करण्यासाठी सज्ज आहे. 18 बॉल आणि 46 धावा. एक सिंगल 1+1 2 धावा या बॉलवरती. फ्री हिटचा बॉल इथे आपल्याला पाहायला मिळेल. सिंगल मिळाली जाते. सिंगल डबलने पुढे नेण्याचं काम मात्र करतायत.
वाईट बॉल पंच घोषित करतायत. संघाची धावसंख्या धावफलकावरती 24 धावा. नो बॉल इथं पंचाने घोषित केलाय. फ्री हिटचा बॉल पाहायला मिळणार आहे. पाहिजे कुठेतरी या फ्री हिटच्या बॉलवरती धावा येणं गरजेचं आहे. अजून एक सिंगल या बॉलवरती. सिंगल डबलने काय होणार नाही आहे, कारण तुम्हाला आता जर जिंकायचं आहे तर नक्कीच षटकार आणि चौकारांची आतषबाजी करणं गरजेचं आहे. नवीन बॅट्समन सुशांत मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एक सिंगल या बॉलवरती. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते. किती झाले? 29 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 12 चेंडू आणि 37 धावांची गरज आहे. 37 रन्स टू विन्स, रिमाइनिंग 12 डिलिव्हरीज. बारा बॉल 37 धावा. दोन धावा या बॉलवरती पूर्ण करताय. सिंगल डबलने आता काही होणार नाही आहे. लक्ष्याकडे पोहोचायचं आहे तर ओव्हरमध्ये तुम्हाला 2 मोठे फटके खेळावे लागतील. इथे कॅच आहे. शतरक्षक कॅच पकडतोय. जे डीपला आणि फलंदाज बाद होत आहे. पुन्हा एकदा 2 धावा. धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 33 धावा. 9 चेंडू आणि 33 धावांची गरज आहे. 1 शॉट आहे का? ओके. 32 धावा धावफलकावरती लागल्यात. 9 बॉल आणि 34 धावांची गरज आहे. ते 30 धावा धावफलकावरती. पहिल्या 4 बॉलमध्ये या ओव्हरमधील अंतिम 2 बॉल बाकी आहेत. वाईट बॉल इथं पंचाने घोषित केले. अंतिम बॉल.
धावपत संख्या धावपलकावरती 36. 36वा धावपलकावरती 6 बॉल आणि 30 धावांची गरज आहे. चला दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी यायचं आहे. युवा 11 वर्सेस चंदनवाडी के जाबाज. युवा 11 वर्सेस चंदनवाडी के जाबाज. सर्वांना विनंती आहे दोन्ही टीमना आपण टॉससाठी लगेच या. चंदनवाडी के जाबाज कुठे आहेत? चेतन 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 टॉस करून घे ना. ऋतुज टॉस कुठे आहे? ऋतुज टॉस. चला मॅच जिंकला आहे मंगलमूर्ती 11 या संघाने. चेतन यांच्या शुभाचे हा टॉस केला जातोय. कोण जिंकलाय? युवा 11 या संघाने टॉस जिंकलाय आणि बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. क्षेत्ररक्षणासाठी चंदनवाडी के जाबाज यांना इथे आमंत्रित केलं गेलंय. चला दीपक या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच दीपक याची निवड करण्यात आली. दीपक यायचे. मंगलमूर्ती संघाचा दीपक याने यायचे. चला मंगलमूर्ती संघाचा दीपक कुठे आहे? लवकर या.